केंद्रीय मानव संसाधन विभागानं नवी दिल्लीमध्ये देशाचं शैक्षणिक धोरण ठरवण्याबद्दल उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन केलं होतं। गुरुवारी पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री नामदार प्रकाश जावडेकर हे होते। देशभरातील विविध पक्षांच्या 50 खासदारांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलं असून कोल्हापूरचे खासदार श्रीयुत धनंजय महाडिक यांनाही या उच्चस्तरीय बैठकीचं निमंत्रण होतं। खासदार महाडिक यांनी या बैठकीत देशाच्या शैक्षणिक धोरणाविषयी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले। या बैठकीतून प्राप्त झालेल्या मुद्द्यांचा सर्वंकष विचार करून पुढील 3 महिन्यात भारताच्या शैक्षणिक धोरणातील नवे विचार अंतिम स्वरूपात निश्चित होतील। केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं नवी दिल्लीत बोलावलेल्या बैठकीत खासदार धनंजय महाडिक यांनी देशाच्या शिक्षणविषयक धोरणासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावल्याबद्दल नामदार प्रकाश जावडेकर यांचं खासदार महाडिक यांनी अभिनंदन केलं। शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे आणि बीसीयूडीचे संचालक प्राचार्य DR मोरे यांच्याशी चर्चा करून आणि सल्ला घेऊन खासदार महाडिक यांनी या बैठकीत काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या। 1847 साली देशात मुंबई, कलकत्ता, मद्रास या तत्कालीन 3 विद्यापीठांतर्गत केवळ 27 महाविद्यालये होती, तर स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात देशभरात 789 विद्यापीठं आणि सुमारे 43,000 महाविद्यालये कार्यरत झाली। शिक्षणाचा प्रचार होण्याच्या दृष्टीनं ही वाढीव संख्या चांगली असली तरी शिक्षणाचा दर्जा वाढण्याच्या दृष्टीनं गांभीर्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं खासदार महाडिक यांनी नमूद केलंय। शिक्षण हे देशाच्या विकासाचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा असतो, त्यामुळे बालवाडीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या धोरणात काही महत्त्वपूर्ण बदल होणं आवश्यक असल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं। देशभरात मोठ्या प्रमाणात अंगणवाड्या तयार झाल्या, त्यातून बाल शिक्षणाला चालना मिळाली, मात्र अंगणवाडी सेविकांच्या मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासाबाबत फारसा विचार झाला नाही। अंगणवाडी सेविकांची वेतनवाढ करावी, तसंच अंगणवाडीतील मुलांना सकस पोषक आहार द्यावा, आनंददायी शिक्षणासाठी अंगणवाडीमध्ये खेळणी असावीत, अंगणवाडीचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न असावा, अशा सूचना खासदार महाडिक यांनी केल्या। आदिवासी, मतिमंद, अस्थिव्यंग, अपंग मुलांच्या शाळा, आश्रमशाळांमधील गैरसोयी दूर करून चांगल्या शाळांना अनुदान देण्याची मागणीही खासदार महाडिक यांनी केली। 10वी नंतर 60 ते 70% विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जातात, हा गंभीर प्रकार असून महाविद्यालयीन आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी केवळ 13% विद्यार्थी शिल्लक राहतात। विद्यार्थी शिक्षणबाह्य होण्याची कारणं शोधून त्यावर उपाय केले पाहिजेत, तसंच 12वी पर्यंतचं शिक्षण सर्वांना सक्तीचं आणि मोफत करावं, अशी ठाम मागणी खासदार महाडिक यांनी या बैठकीत केली। सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये असलेल्या त्रुटींबद्दलही खासदार धनंजय महाडिक यांनी विश्लेषण केलं। गणित किंवा विज्ञान या विषयात नापास झाल्यामुळं 10वी नापासचा शिक्का बसतो आणि विद्यार्थ्याला नैराश्य येतं, मात्र जर त्या विद्यार्थ्याला 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात शेतीविषयक ज्ञान दिलं, दुग्ध व्यवसाय, ठिबक सिंचन, फूलशेती, मत्स्यशेती, खत निर्मिती याबाबतचं शिक्षण दिलं तर तो विद्यार्थी 10वी नंतर शेतीत नवनवीन प्रयोग करू शकेल। त्याच पद्धतीनं सुतारकाम, प्लंबिंग, गवंडी, संगीत, वादन, गायन, खेळ याबाबतचंही योग्य ते शिक्षण दिल्यास शालेय जीवनातच त्याच्यातील मूलभूत कौशल्यांना वाव मिळेल, असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं। त्यामुळे 10वीची परीक्षा म्हणजे केवळ 7 मर्यादित विषयांची परीक्षा असं न करता 25 विषय ठेवून आवडीनुसार ऐच्छिक विषय निवडण्याची विद्यार्थ्याला संधी मिळावी। 11वी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणामध्ये कौशल्य विकासाला अधिक चालना द्यावी, तसंच प्रत्येक विद्यार्थ्याला सैनिकी प्रशिक्षण अनिवार्य करावं, हा मुद्दाही खासदार महाडिक यांनी बैठकीत मांडला। जागतिक पातळीवर भारतातील शिक्षण व्यवस्था 2ऱ्या क्रमांकावर असली तरी जगातील पहिल्या 200 विद्यापीठात एकाही भारतीय विद्यापीठाचा समावेश नसल्याबद्दल खासदार महाडिक यांनी खंत व्यक्त केली। देशभरात मोठ्या संख्येनं कार्यरत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पुरेसे विद्यार्थी मिळत नसल्यानं अभियांत्रिकी महाविद्यालय मोडकळीस आली आहेत, याकडेही लक्ष त्यांनी वेधलं। शैक्षणिक गुणवत्तेनुसार सर्वांनाच फीमध्ये सवलत मिळावी अशी रचना करण्याची मागणी खासदार महाडिक यांनी केली। नुकत्याच निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाची सुद्धा शिक्षणाबाबत हीच भूमिका असल्याचं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं। देशभरातील विद्यापीठांमध्ये संशोधनाला चालना देऊन त्यासाठी स्वतंत्र निधी द्यावा, अशी अपेक्षाही खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली आहे।
शिक्षणाच्या बरोबरीनं विद्यार्थ्यांचं क्रीडा कौशल्य विकसित व्हावं यासाठी स्वतंत्र अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली. स्मार्ट सिटी, स्मार्टफोन यांच्या बरोबरीनं स्मार्ट नवी पिढी आणि स्मार्ट विद्यार्थी घडावेत असं भारतीय शैक्षणिक धोरण तयार करण्याची गरज खासदार महाडिक यांनी बोलून दाखवली. शिवाय शाळा महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही, शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करावे, 30 मिनिटांवर शैक्षणिक तास असू नये, प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय शाळा आणि नवोदय विद्यालय स्थापन करावं, विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर सुधारणेसाठी स्वतंत्र उपक्रम राबवावेत, 37% शिक्षणबाह्य असलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा निर्माण कराव्यात असे विविध मुद्दे खासदार महाडिक यांनी या बैठकीत उपस्थित करून अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्याबद्दल नामदार प्रकाश जावडेकर यांनी खासदार महाडिक यांचं अभिनंदन करून कौतुकही केलं. या बैठकीला शशी थरूर, हुसेन दलवाई, रेणुका गुप्ता यांच्यासह देशभरातील निवडक 50 संसद सदस्य आणि मनुष्यबळ विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सुचवलेल्या आणि मांडलेल्या मुद्द्यांच्या आधारे देशाचं नवं शैक्षणिक धोरण बनवलं जाणार आहे. त्यामध्ये कोल्हापूरच्या खासदारांना सहभागी करून घेणं हा कोल्हापूरच्या दृष्टीनं बहुमान आहे.